सूर्यनाडीशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र. शाकंभरी नवरात्र आणि ज्याचा संबंध आहे आजच्या पौर्णिमेच्या दिवशी. पौष महिन्यामधील पौर्णिमेला शाकंभरी नवरात्र उत्सव म्हणजे त्या दिवशी शाकंभरी देवीची पूजा करण्यात येते. असे मानण्यात येते की ह्या पृथ्वीवर दुष्काळ पडला होता, तर त्यावेळेस देवीने स्वतः उत्पत्ती केली. विविध शाक असलेली ही शाकंभरी, अंबरी म्हणजे धारण करणारी अशी ही देवी शाकंभरी, हिच्याद्वारे सगळी उत्पत्ती झाली. आपण बघतो की ह्या दिवसामध्ये संपन्नता ज्याला म्हणतो आपण, अशी विविध प्रकारच्या भाज्या, वेलीयवर्गीय, शेंगावर्गीय, फळभाज्या सगळ्या आपल्याला दिसतात. फळांमध्ये आपल्याला भरपूर प्रकार दिसतात. अशी हे देवीचे सुंदर असे स्वरूप, जिला शाकंभरी असे संबोधण्यात येते, अशा देवीची पूजा करण्यात येते. पौर्णिमेचा आजचा सुंदर दिवस. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती, पृथ्वी ग्रह, सूर्यग्रह, चंद्रग्रह, ज्यांच्यामुळे ही पूर्ण सजीव निर्जीव सृष्टी सुरू आहे, खूप आभार मानायचे. या पवित्र ग्रहांचे, नवग्रहांचे खूप आभार मानायचे. या नवग्रहांशी संबंधित असलेली ही मनुष्य योनी, या ग्रहांचा सातत्याने आपल्यावर प्रभाव होत असतो. खूप आभार मानायचे या सगळ्या ग्रहांचे. विशुद्ध चक्र जे ह्या पवित्र मनुष्य जन्माशी संबंधित आहे. वैश्विक शिवशक्तीच्या आशीर्वादाने आपण दिवसेंदिवस शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या सक्षम होत आहोत. विशुद्ध, जिथे विचारांमध्ये दिवसेंदिवस शुद्धता होत आहे. आपण जे अन्न ग्रहण करत आहोत ते शुद्ध होऊन पुढे जात आहे. खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे. अलगद डोळे मिटून घ्या. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवायचा आहे. शाकंभरी देवीचे आपण आता स्मरण करणार आहोत. या ब्रह्ममुहूर्तावर आपल्या कल्पनेमधून शाकंभरी देवीला बघण्याचा प्रयत्न करा. समृद्धतेची देवता, हिला डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात, जिच्यामुळे ह्या पृथ्वीवर संपन्नता आलेली आहे, समृद्धता आलेली आहे. आणि असे मानण्यात येते की तिची आज पूजा केल्याने आपल्या घरामध्ये समृद्धता येते, संपन्नता येते. दुःख नाहीसे होण्यासाठी मदत होते. भरभराट शाकंभरी देवीच्या पूजनाने होते. आता कल्पना करायची, ह्या देवीची आपण मनोभावे पूजा केलेली आहे आणि तिच्याद्वारे आपल्या घरामध्ये जी भरभराट आलेली आहे, संपन्नता आली आहे, तिची प्रत्येक क्षणाला एक कृतज्ञता म्हणून तिचे खूप आभार मानायचे. जे विविध फळं, भाज्या आपल्या आजूबाजूला आहेत, या दिवसामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत, त्या भाज्यांचा मिळून नैवेद्य करण्यात येतो. सगळी फळं तिला दाखवण्यात येतात. अशी ही संपन्नतेची पूर्ण अन्नपूर्णा स्वरूपामधील शाकंभरी देवी, तिला डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात.
प्रत्येक क्षणाला या देवीचे खूप आभार मानायचे. अलगद डोळे मिटून घ्या. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवा. पूर्ण शरणागती ह्या देवीला. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णा स्वाहा. अन्नपूर्णा देवीच्या स्वरूपामधील असलेली शाकंभरी देवी, हिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. त्या भावना पूर्ण आपल्या अंतरंगामध्ये जागृत झालेल्या आहेत. असा परिपूर्ण सगळं भाज्यांनी युक्त, फळांनी युक्त आपण तिला नैवेद्य अर्पण केलेला आहे. खूप खूप आभार मानायचे अगदी मनापासून. या ब्रह्ममुहूर्तावर बीजमंत्रांद्वारे देवीचे विविध बीजमंत्र, ज्या बीजमंत्रांचा संबंध आहे या पवित्र मंत्राशी, ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. ओम ह्रीं श्रीं क्लीं माहेश्वरी भगवती अन्नपूर्णे स्वाहा. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी 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 अन्नपूर्णे स्वाहा. खूप आभार मानायचे. शाकंभरी देवीचे प्रत्येक क्षणाला दिव्य अशा आकाशी प्रकाशामध्ये विशुद्ध चक्राला बघा आणि बीजमंत्रांचं उच्चारण करा. 16 पाकळ्यांचे आकाशी रंगामधील फूल इथे उमललेले आहे. हा आकाशी रंग ज्याचा संबंध आहे आकाश तत्वाशी. आकाश तत्वाशी आपण एकरूप होत आहोत. या आकाश तत्वामध्ये भरलेली आहे संपन्नता. सातत्याने सगळ्यांबद्दल चांगले विचार. त्याद्वारे सगळ्यात प्रथम आपल्याला भरभरून आशीर्वाद येत आहेत. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. सगळ्यांना सुखी राहू दे. सगळ्यांना इच्छित ध्येय त्यांचं प्राप्त होऊ दे. ही मंगल भावना या क्षणाला या शाकंभरी देवीच्या चरणावर आपण करत आहोत. सगळ्यांचं तू कल्याण कर. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये तृप्ततेची भावना येऊ दे. सगळ्यांना सुखी समाधानी तृप्त कर. हे शाकंभरी देवी, मूलभूत गरजांमध्ये आहे अन्नाची गरज, जी ह्या कलियुगामध्ये जेव्हा सातत्याने आपण गरजवंताला जेव्हा आपण अन्नदान करतो, ते समाधान आपल्या चेहऱ्यावर आणायचे. तसे भाव आपल्या अंतरंगामध्ये जागृत करा. पूर्ण समाधान भरभरून आपल्याकडनं अन्नदान होत आहे, द्रव्यदान होत आहे, ज्ञानदान होत आहे. आपल्याला ज्या माहिती आहेत त्या इतरांनाही सांगा. अखंड नामस्मरण जे आपल्या विशुद्ध चक्राशी संबंधित आहे. देवी सरस्वती यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. या कुंदेंदू तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रानृता
या वीणावरदंडमंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशंकर प्रभृतिभिर् देवैः सदा वंदिता, सा मा पातु सरस्वती भगवती निःशेष जाद्यापहा. खूप आभार मानायचे देवी सरस्वतींचे, विद्येची देवता, जिच्यावर आहेत कृपा आशीर्वाद, महासरस्वती देवींचे. महासरस्वती देवींचेच सूक्ष्म असे स्वरूप देवी सरस्वती यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. देवी सरस्वतींचे कृपा आशीर्वाद आपल्यावर आहेत. ऐं बीजमंत्र ज्यांचा आहे, श्रीं बीजमंत्र, महालक्ष्मी देवींचा, असे विविध बीजमंत्रांचा संबंध आहे आपल्या विशुद्ध चक्राशी, संपन्नतेशी. खूप आभार आपल्या सक्षम विशुद्ध चक्राचे बीजमंत्रांद्वारे. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. आं नीं नीं नूं नूं ऐं ऐं नूं ॐ नं आहा ह्लूं ह्लूं ह्रूं ह्रूं. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी भगवती अन्नपूर्णे स्वाहा. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. खूप आभार मानायचे शाकंभरी देवीचे. प्रत्येक क्षणाला आपण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या एकदम सक्षम झालेलो आहोत. आकाश तत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. आकाश तत्वरूपी ईश्वरीय शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे या ब्रह्ममुहूर्ताचे, ईश्वरी तत्वाचे. सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. पवित्र आत्मा, बघा या आत्म्याला मरण नाही आहे. याला वायू काही करू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, याला मारता येत नाही. चिरंजीवी असलेला आपला पवित्र आत्मा, या जन्मामध्ये आपण फक्त मनुष्यरूपी वस्त्र धारण केलेले आहे. अनेक जन्मांचा इतिहास असलेला हा पवित्र आत्मा, या पवित्र आत्म्याद्वारे आपण परमतत्वाशी दिवसेंदिवस एकरूप होत आहोत. आपल्या प्रारब्धानुसार आपल्याकडनं कर्म घडत आहेत.
जेव्हा सातत्याने आपल्याकडनं चांगली कर्म घडत आहेत, अखंड नामस्मरण, देवीची साधना, विविध देवांच्या साधना, द्रव्यदान, अन्नदान होत आहे, ज्ञानदान होत आहे, तेव्हा समजायचे की आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्याकडनं चांगल्याच गोष्टी घडत आहेत. आपली साधना अगदी व्यवस्थित सुरू आहे. आपल्या गुरूंची कृपा आपल्यावर आहे. सगळ्या रेकी गुरूंचे आभार मानायचे. आपल्या आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर, जय शंकर, जय शंकर. बघा, या सगळ्या गुरूंची प्रचिती आपल्याला येत आहेत. आपल्या रेकी गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. दिव्य असा गर्दनिळा प्रकाश आज्ञाचक्रावर पडलेला आहे. खूप आभार मानायचे शाकंभरी देवींचे प्रत्येक क्षणाला. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. 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 खूप आभार मानायचे या ईश्वरी तत्वाचे, आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे खूप आभार मानायचे. आपल्यामध्ये असलेले ईश्वरी तत्व म्हणजे जेव्हा आपल्याला कळतंय की आपल्या आजूबाजूला सगळी संपन्नता आहे, विविध प्रकारच्या भाज्या आहेत, फळं आहेत, आणि जेव्हा आपण त्या ईश्वरी तत्वाशी एकरूप होऊन सगळे पदार्थ तयार करतो, तेव्हा आपल्यामधल्या ईश्वरी तत्वाची जागृती झालेली आहे. अतिशय हुशार असलेली ही मनुष्य योनी आणि त्यातला पवित्र आत्मा, या पवित्र अंतःकरणाद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे आपण या देवीला पूर्ण समर्पण केलेलं आहे. नैवेद्याद्वारे आपल्यामध्ये आहे ते शाकंभरी देवीचे तत्व. खूप आभार मानायचे शाकंभरी देवींचे, पवित्र आत्म्याचे. भरभरून आपल्याला सगळ्या गोष्टी या आयुष्यात मिळालेल्या आहेत. आपण पूर्ण तृप्त आहोत, समाधानी आहोत, सुरक्षित आहोत. या आयुष्यामध्ये ही भावना आपली दृढ झालेली आहे. खोल श्वास घ्या आणि बीजमंत्रांचं उच्चारण करा. ओम हम क्षम. क्ष म्हणजे अक्षय असं आपल्याला दान मिळालेलं आहे या ईश्वरी तत्वाचे. त्या अक्षय अशा पात्राद्वारे आपण विविध प्रकारचे नैवेद्य देवीला आज दाखवत आहोत. त्याच्यात आवर्जून आपण आवळा ठेवलेला आहे, अतिशय प्रिय असलेला आवळा, ज्याच्यामध्ये आहे संजीवन तत्व. जेव्हा नैवेद्य म्हणून आपण अर्पण करतो आणि या दिवसामध्ये जेवढा जास्तीत जास्त आपण आवळा ग्रहण करतो, त्याद्वारे आपले शरीर संपन्न होण्यासाठी आपल्याला मदत होते. संपन्नतेचे प्रतीक असलेला बहुगुणी असा आवळा. खूप आभार मानायचे आवळा या अमृत फळाचे. देवी शाकंभरींचे खूप आभार.
सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा. या ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मांडातील सगळ्या दिव्य शक्ती भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहेत. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. खूप आभार शाकंभरी देवींचे ओम द्वारे. सावकाश आपले दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा. वायू तत्वरूपी हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. ओम हम हनुमते नमः. त्यांची ह्या कलियुगामध्ये आपल्याला प्रचिती येत आहे. या आरोग्याच्या देवतेचे भरभरून आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत. ओम हम हनुमते नमः. खूप आभार हनुमानजींचे. सातत्याने सगळ्यांबद्दल चांगले विचार, ह्या चांगल्या अंतःकरणाचे खूप आभार मानायचे. ओम ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. यम कम खम गम घम चम छम जम झम ज्ञम टम ठम. सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत. खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा. अग्नितत्वाशी संबंधित असलेले मणिपूर चक्र, अग्नितत्वरूपी सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे. ओम ह्रां सूर्याय नमः. सूर्यनारायणांना अतिशय प्रिय असलेलं सूर्यनमस्कार आपण घालत आहोत. सूर्योदयाच्या समयी आपण त्यांना अर्घ्य देत आहोत. त्याद्वारे आपले अग्नितत्व खूप उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार सूर्यनारायणांचे. शाकंभरी देवींचे खूप आभार. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. आपल्यामधील असलेल्या विविध ईश्वरी तत्वांना आपण जागृत केलेलं आहे. आपल्यामध्येच आहे. अन्नपूर्णा देवीचा अंश, शाकंभरी देवींचा अंश. त्याद्वारे संपन्नता असलेला नैवेद्य आपण देवीला अर्पण केलेला आहे. भरभरून अन्नदान आपल्याकडनं होत आहे. खूप आभार मानायचे या सगळ्या तत्वांचे बीजमंत्रांद्वारे. राम डम ढम नम तम थम दम दम नम पम फम. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. खूप आभार मानायचे.
या अग्नितत्वाची आपण खूप काळजी घेत आहोत. विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत. सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. जलतत्वाशी संबंधित असलेल्या पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंद्री, नर्मदा, भीमा, अमरजा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या ज्याचा संबंध आहे शरीरामधल्या जलतत्वाशी, ज्याप्रमाणे ह्या नद्यांमध्ये प्रोक्षण केल्याद्वारे या मनुष्य योनीची शुद्धता होते, आंतरिक शुद्धता होते, त्याप्रमाणे ह्या जलतत्वाद्वारे आपल्या शरीराची शुद्धता होत आहे. खूप आभार मानायचे अन्नपूर्णा देवींचे, शाकंभरी देवींचे. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. 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 खूप आभार. बीजमंत्रांद्वारे वम बम भम मम लं राम यम खूप आभार म्हणायचे. जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे सावकाश दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवा. शरीराचा मूळ आधार असलेले हे चक्र खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे. या चक्रावर पृथ्वी तत्व स्वरूपामधील गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. ओम गम गणपतये नमः. खूप आभार. पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, पृथ्वी ग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून आपण लांब आहोत. चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत. पृथ्वी तत्वरूपी आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. खूप आभार. आपल्या स्वतःचे शाकंभरी देवींचे खूप आभार. ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. लं वं शं शं सं ओम लं वं शं शां सं ओम लं वं शं शं शां सं ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवती माहेश्वरी अन्नपूर्णे स्वाहा. मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे या चक्राचे, या वैश्विक शक्तीचे, या ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार. आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार.